हा इकडे. हा 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 स्माइल प्लीज. चेक रे. कॅमेरा बघू. ओ! काय करताय? दिसत नाही का? कॅमेरा पेटवतोय. अहो पण का? फोटो कुठे आहेत शीतलचे काढलेले? अहो माझ्याकडे नाहीत. अहो आई शपथ माझ्याकडे नाहीत. कुठे गेले? काढलेले ना? काढलेले पण शीतल घेऊन गेली. अरे कुठेतरी शेव केले असतीलच ना. भैया शेव नाही सेव. दॅट इज दॅट. दाखव. कुठे सेव्ह केले होते? अहो शीतलने डिलीट मारले. अहो आई शपथ सांगतोय शीतलने डिलीट केले. अहो आई रक्त शपथ सांगतोय शीतलने डिलीट केले. वाटलं सांगा विचारा नेलं की नाही शीतलने डिलीट केले की नाही. आता एक काम करायचं. हो बोला की भैया साहेब तुम्ही म्हणाल ती काम करतो. गुड. आपल्या ऑफिसचा माहिती आहे का ऍड्रेस? हो माहितीये. मग तिथं शीतलचे फोटो आणून द्यायचे आणि कॅमेरा घेऊन जायचा. अहो पण भैया साहेब काढूया फोटो आपण. कोणी आहे का घरात? सुमन, नीलम, ये की पुष्पा. कोण कुठे दिसत नाही? कुठे गेला सगळ्याजणी? अगं आहेत की सगळी. कोण कुठे दिसत ना? मला वाटलं बाहेर गेला का काय म्हणून विचारलं. अगं नाही नाही, बाहेर कुठं जातोय? अगं घरातच एवढी कामं पडल्यात, तीच आवरावर चालली सगळी. बरं फोटो काढलं का शीतलचं? काढलं की. थांब दाखवती. बस की. हे बघ. असलं कसलं फोटो काढलेत? असलं कसलं म्हणजे? पार लंकेची पारावती करून टाकलं तिला. दागिने घालायचे नाहीत वय? अगं घातलं होतं की, पण तुमच्या अजिंक्यनं सगळं दागिने काढायला सांगितलं. अजिंक्यनी? अगं तो म्हणला की मला काही एवढं बटबटीत मेकअप आणि दागिन्यातली पोरगी आवडणार नाही. त्यांना आवडणार नाही म्हणजे? अगं म्हणजे त्याच्यासारखी आजकालच्या पोरांना असली पोरगी आवडणार नाही असं म्हणायचं होतं त्याला. आणि मग त्यानं सांगितलं म्हणून मग आम्ही मेकअप कमी केला आणि दागिने पण काढून टाकलं. पण ते कशा आले होते इथं? अगं काय झालं, आम्ही अंगणात फोटो काढत होतो आणि त्या दुकानात काय तर सामान घ्यायला आलता. त्यानं बघितलं आणि मग तो म्हणला की हे काय चांगलं दिसत नाही. त्यांना काय माहिती काय चांगलं दिसतंय काय नाही ती? अगं तर तो एवढं सांगत होता मग म्हणलं सांगू देत. आता असले फोटो दाखवायचे होय? दागिने असते म्हणजे कसं? मग आता असू द्या. हाय ह्यात काम भागू. आता लवकरात लवकर तेवढं चांगलं स्थळ आण म्हणजे झालं. तुम्ही काय काळजी करू नका. आता असं स्थळ काढते ना की तुम्ही एका पायावर पोरगी द्यायला तयार व्हायला पाहिजे. असं झालं तर देवच पावला म्हणायचा. तुम्हाला देव पावलाच पाहिजे. शितलीचं लवकरात लवकर लगीन झालंच पाहिजे म्हणजे अजिंक्य सुटतील. पण मला एक कळ नाही, तर यायला अजिंक्य कसं काय मधीच येत्यात? काय ग पुष्पा, हा कसला विचार करती? स्थळाचाच. हे बघ हा बायोडेटा बघ नीट आहे का? बायोडेटा वाचायची गरज नाही, मी आता लागते कामाला. हा येऊ का? हा. राहुल्या विके गेल्यापासून चुकल्यासारखं वाटतं का? होईल का?
मला बी तसंच वाटतंय. तेवढा का सकाळ सकाळी दुकानात यायचा, टाइमपास तरी व्हायचा, आम्ही दोघं कुडी सोडवायचो. आता ते बी नाही. तुला विके कशाला लागतो दिवस काढायला? तू काय कोणाला पकडून टाइमपास करशील? असू दे. हो आज्या, तुला एक लका सांगायचंच राहिलं की. काय? आज मी कुणाची दाढी केली माहितीये का? तुझ्या मामाची केली. मामा कधी? तू सकाळी गेल्यावर. अरे पण मामा का आलता तुझ्याकडे दाढी करायला? का म्हणजे? अरे मामा बाहेर दाढी करतच नाही. आणि त्यात तो तुझ्याकडे कसं आलता काय कळलं का? होय, काय कळना म्हणजे? राहुल नाम है मेरा, मेरे दाढ़ी के चर्चे गाव गाव में है. आणि हो, मामा पण हेच म्हणत होता. आणि अजून काय म्हणत होता? म्हणत होता की तुम्ही तुमच्या मनाला आवडल ते करताय, तसं उद्या लगीन बी तुमच्या पसंतीनं करू नका. आणि म्हणत होता की तुला कोणी पोरगी आवडते का? काय? हो, तू काय सांगितलंस? सांगितलं की आवडत्या म्हणून. खोपला का जायचं का तू? लाका मी सांगीन का? मी किती खुफिया माणूस आहे. मी सांगितलं की त्याला पुरींच नाही, आर्मीच याड आहे. नशीब काय तर उगाच पचकला असतास ना, डोक्याला ताप केला असतात माझ्या. आजा, अरे मामाला का तुला लय भारी मिळालाय. मला म्हणत होता की आजाला कुठली पोरगी आवडत असेल तर सांग, कारण शेवटी लिंबू मीच धरणार आहे. माझा मामाला का त्या बाबतीत एक नंबर आहे. कधीच माझ्या मनाविरुद्ध करत नसतो. जी काय असेल ते मला सांगतोच. काके तुम्हाला लय आनंद होत असेल ना माझं लग्न होणार त्याचा? होय तर. म्हणजे माझं लग्न झाल्यावर मी गेल्यावर बी तुम्ही असेच आनंदी राहणार? अगं असं थोडीच होणार आहे. तुझी तर लय आठवण येईल बघ. मला तर ना एखाद दिवस तू हे घर सोडून नवऱ्याच्या घरी जाणार आहेस ना, या विचाराने जीव घाबरायला होतोय बघ. तरी बी लग्न लावून द्यायचंय व्हय माझं? असं बोलू नकोस बर का. तुला ना कसं समजावं हेच कळत नाही बघ. हे बघ, आता तुला जबाबदारीनं वागायला पाहिजे बर का. जबाबदारीनं? हा, म्हणजे आता पोरकटपणा बंद करायचा, गावात आता जास्त फिरायचं नाही आणि पोरांशी पण जास्त बोलायचं नाही. का? अगं आता लग्नाचं बघायचं म्हणजे पोरीच्या जातीला ह्या गोष्टी जपाव्याच लागतात.